वर्षभरात आम्ही चाकणच्या थोडंसं पुढे होतो, कारण का आमच्या मीटिंग लागल्या होत्या. आम्हाला सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट गेल्या वर्षीच मिळाला होता आणि अजितदादांच्या व्हिजिट झाल्या होत्या आणि गोष्टी मार्गी लागतील अशा टप्प्यामध्ये आम्ही होतो. पण त्याच्यानंतर अचानक अजितदादांचं जाणं किंवा बाकीच्या त्यानंतर कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारी न घेणं, कुठलीही मीटिंग न करणं, त्यामुळे आज इंगेवाडीचा प्रश्न असा मागं पडलेला आहे. आम्हाला स्वच्छ पाणी द्या, चांगले रस्ते द्या, हेच आमची एक मागणी आहे. आणि एवढे लाख लोक तुम्हाला जर टॅक्स देत असतील, करोडो रुपयाचा टॅक्स भरत असतील, तर तुम्ही बेसिक अम्युनिटीज का देत नाही तुम्ही? चाकणमधल्या मूलभूत सुविधांच्या अभावी कंपन्या बाहेर जाणार असल्यानंतर आता हिंजवडीतले कर्मचारी आणि स्थानिक नागरिक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं त्यांची मागणी काय आहे याबाबत त्यांनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना नेमक्या काय काय अडचणी भेडसावत आहेत याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. काही स्थानिक आणि IT एम्प्लॉईज आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, नेमक्या तुमच्या काय अडचणी आहेत आणि तुमच्यापर्यंत आतापर्यंत कोणी पोहोचलंय की नाही? हिंजवडीतनं कंपन्या बाहेर जायचं एक मूळ कारण म्हणजे तर इन्फ्रास्ट्रक्चरच इथलं. तुम्ही इन्फ्रा देणार नसला, एम्प्लॉई यायला जायला पण रोड नाही आहेत किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही. तुम्ही आज जर म्हाळुंगेचं बालेवाडीचं स्टेडियम चा मेट्रोचा स्टॉप पाहिला, तिथने राधा चौकाचं अंतर हार्डली 1.5 किलोमीटरचं आहे. तिथपर्यंत पायी जायचंय, नंतर आम्ही म्हाळुंगेकडे जायचंय का? कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्यावेळेस तुम्ही हे स्टेशन ज्यावेळेस डिसाईड केले गेले, ज्यावेळेस सर्वे केला गेला, त्याचा तुम्ही एक पॉइंट ठरवला पाहिजे नव्हता गव्हर्नमेंटनी की तिथनं ट्रॅव्हल कसा करणार माणूस, नेमका माणूस जाणार कोणत्या बाजूला. आज बालेवाडी स्टेडियम आहे म्हणून तुम्ही तिथं मेट्रोचं स्टेशन घेतलं, पण तिथनं रहिवासी भाग नाहीये तिथे कुठे जास्त. तो आहे म्हाळुंगे साईडला सगळा. तर म्हाळुंगे साईडचे रहिवासी ज्यावेळेस त्यांनी ट्रॅव्हल करणार आहे, त्यांनी जायचं कसं आहे? 1.5 किलोमीटर पायी जाऊन नंतर आम्ही PMTची बस पकडायची का? किंवा तिथनं आम्ही मग 2 व्हीलर लावायला तिथं जागा रोडवर लावायच्यात का? आता सरांनी फॉलोअप घेतल्यानंतर तिथं जागा करू राहिलेत ते, पण हा प्री प्लॅन का नव्हता? म्हणजे इथे प्रॉपर प्लॅनिंग झालेलंच नाहीये. फक्त म्हणजे काम करायचं म्हणून घाईघाईमध्ये काहीतरी कामं केले जातात. ते आपण म्हणतोय की 1 महिना थांबूया मेट्रोच्या ओपनिंगला. मेट्रोचं ओपनिंग होईल, पण आज जिथं मी राहतो हार्डली फेज 1 पासून 2 किलोमीटरचं आहे. तिथनं माझ्या इथं राहणाऱ्या लेडीजला, IT कर्मचाऱ्यांना त्या ऑफिसला जायला पण पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीये. हा फॅक्ट आहे. आम्हाला जायचं झालं तर तिथनं म्हाळुंगे राधा चौकात जा, राधा चौकातनं मग बस पकडून हिंजवडीच्या याने या. तिथनं सरळ एक बस पण अलोकेट झालेली नाही. याचे ऍप्लिकेशन आम्ही PMPL वगैरे पण दिलेले, पण काय होते, प्रत्येक डिपार्टमेंट याच्यावर ढकल, तो डिपार्टमेंट त्याच्यावर ढकल, याच्यामध्ये हा सगळा गुंतून बसलेला भाग आहे. कारण PMPL आली किंवा PMT आली तर त्यांना तिथं जागा पाहिजे नसन, पण जागा सगळ्या आमच्या गुतल्या TP प्लॅनमुळे. जो TP प्लॅन 9 वर्षाचा गुतलेला आहे. जसं सरांनी सांगितलं, पत्र्याचा बस स्टॉप आहे. कुल इकोलॉक म्हणून एक सोसायटी आमच्या इथं, त्यांच्यातल्या ज्येष्ठ नागरिकांनी तो पत्र्याचा बस स्टॉप बनवलेला आहे. ना कोणत्या ग्रामपंचायतनी बनवलेला आहे, ना कोणत्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीने. त्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना वाटलं की तिथं बससाठी उभं राहतात त्यावेळेस काहीतरी पाहिजे, म्हणून त्यांनी तो स्वखर्चातनं एक कॉन्ट्रीब्युशन करत तो बस स्टॉप बनवलेला आहे पत्र्याचा. चाकण MIDC मध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांनी, तिथल्या कंपनीच्या चालकांनी जेव्हा आवाज उचलला त्याच्यानंतर आता उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री तिकडे पोहोचले. तुमच्यावर पण तीच वेळ येणार आहे का? तुम्ही पण आंदोलन करणार आहे आता? हे कसं होतं की गेले वर्षभरात आम्ही चाकणच्या थोडंसं पुढे होतो, कारण का आमच्या मीटिंग लागल्या होत्या. आम्हाला सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट गेल्या वर्षीच मिळाला होता आणि अजितदादांच्या व्हिजिट झाल्या होत्या आणि गोष्टी मार्गी लागतील अशा टप्प्यामध्ये आम्ही होतो. पण त्याच्यानंतर अचानक अजितदादांचं जाणं किंवा बाकीच्या त्यानंतर कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारी न घेणं, कुठलीही मीटिंग न करणं, त्यामुळे आज इंगेवाडीचा प्रश्न असा मागं पडलेला आहे. आणि चाकणच्या टीम बरोबर आम्ही आहोत पहिल्या दिवसापासून. चाकणचे जे कोर मेंबर आहेत, तर आम्हाला आज आनंद की बाबा इंडस्ट्रियल मिनिस्टर तिथं आले, त्यांनी ते बघितलं. पण त्याचबरोबर तुम्ही तिथं आला तर तुम्हाला दुसरा इंडस्ट्रियल झोन माहित पाहिजे, तुम्ही स्वतःहून आमच्याकडे आला पाहिजे. आम्ही तुम्हाला बोलवलं पण आहे, पण तरीही तुम्ही येत नाही. तर ही जी उदासीनता आहे, आणि गेले 3 वर्ष झाले आम्ही इंडस्ट्रियल मिनिस्टरना बोलवतोय की तुम्ही IT पार्कचं येऊन इन्फ्रा बघा, त्याला क्वालिटी नाहीये. एवढं होऊन जर इंडस्ट्रियल मिनिस्टर येत नसतील, जिथनं एवढा तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होतोय, तर मग तुम्ही येणार कधी आणि तुम्ही आमच्या गोष्टी मार्गी कधी लावणार? म्हणजे आता अपोजिशन टीम मधले सगळे लोक यायला लागले, व्हिजिट करायला लागले. निदान त्या ईर्षेवरती तुम्ही येऊन IT पार्क बघा, व्हिजिट करा, कारण का तुम्ही आल्यानंतरच तुम्हाला ते विषय दिसणार आहेत, मगच तुम्ही फंड अप्रूव्ह करणार आहे, मगच अधिकारी पाळणार आहेत. आज अधिकाऱ्यांना असं झालंय की बाबा आमच्यावर काही कारवाई होतच नाहीये. अजित पवार होते तेव्हा कामं मार्गी लागत होती, तुमच्यापर्यंत पोहोचत होते अधिकारी? म्हणजे त्यावेळी कामं मार्गी लागत होती, दाखवल त्या गोष्टी जिथं खरंच होऊ शकतो, एखादा नवीन रोड जर होऊ शकतो, तर ते म्हणायचे की बाबा तुम्ही या लोकांना करून द्या ना, जर यांची मागणी आहे, पॉसिबल आहे.
आता एक IBM पासून एक रस्ता मारुंजीला जातो, तर ते म्हणले मी फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोलतो किंवा स्थानिकांशी मी बोलतो, पण त्यांना 4 लेन करून द्या, गावातून आपल्याला रस्ता काढता येईल आणि मोठा ITचं ट्रॅफिक एक 5-10% तिकडनं जाईल. एवढं जर एखादा व्यक्ती करत असेल तर त्यांच्यानंतर बाकीच्या लोकांनी ती गोष्ट उचलणं अपेक्षित होतं. DCM साहेबांनी येऊन व्हिजिट करणं अपेक्षित होतं. इंडस्ट्रियल मिनिस्टरनी ती येऊन व्हिजिट करणं अपेक्षित होतं. आता सुनेत्रा पवारांना तुम्ही भेटणार का? त्यांच्याच पत्नी आता आपल्या पालकमंत्री पण आहेत, उपमुख्यमंत्री पण आहेत. तुम्ही त्यांना आता भेटणार का? तुमच्या समस्या सांगणार का? नाही, आम्ही सगळ्यांना भेटायला तयार आहोत. जे कोणी आमच्या गोष्टी ऐकायला तयार आहेत त्या सर्वांना आम्ही भेटायला तयार आहेत आणि सुनेत्राताईंना तर आम्ही नक्कीच भेटू. ऑलरेडी आमचं पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आमची आता सगळ्यांना विनंती तीच आहे की IT पार्कचा विषय हा सगळ्यांना जगजाहीर आहे. तर तुम्ही लोक येऊन कधी व्हिजिट करणार? आम्ही तुम्हाला बोलवलंच पाहिजे असं होण्यापेक्षा तुम्ही येऊन व्हिजिट करा. सगळे आम्ही तिथे अवेलेबल आहे, आम्ही तिथंच राहतो. तुम्ही म्हणाल त्या दिवशी आम्ही खाली येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायला तयार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी या. आमची इच्छा आहे, विरोधी पक्ष नेते असतील, सत्ताधारी असतील, वेगळ्या पार्टीचे असेल, जे कोणी असतील, पण तुम्ही येऊन IT पार्कचे विषय बघा आणि ते योग्य ठिकाणी मांडा. नक्कीच. सतत अपघात होत आहेत. अगदी एक 10 वर्षाचा मुलगा गेला तिथे अपघातात. तुम्ही स्थानिक आहात, तुमची आता नेमकी मागणी काय आहे? IT एम्प्लॉईजने त्यांची मागणी मांडली, तुमची काय आहे? ते आमच्या बेसिक अम्युनिटीला मागणी. आमची काय खूप हायफाय मागणी नाही. आम्ही स्वतः मी IT मध्ये रेसिडेंट तिथंच आहे. RW आम्ही रिप्रेझेंट करतो. आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला रस्ते चांगले द्या, रस्ते, पाण्याची सोय द्या. जे पाणी भेटतं ते किती कंटेनमेंट झालेलं आहे, किती प्रकारचं पाणी आम्हाला सगळं तुम्ही विचारलं तर सांगतील तुम्हाला. आम्हाला स्वच्छ पाणी द्या, चांगले रस्ते द्या, हेच आमची एक मागणी आहे. आणि एवढे लाख लोक तुम्हाला जर टॅक्स देत असतील, करोडो रुपयाचा टॅक्स भरत असतील, तर तुम्ही बेसिक अम्युनिटीज का देत नाही तुम्ही फक्त? ह्या कारणासाठीच आम्ही रस्त्यावर उतरणार. तुम्ही काय सांगाल? नेमकं तुम्हाला काय भेडसावतंय? वाहतुकीची समस्या आहे, पाण्याची समस्या ह्यांनी सांगितली, अगदी रस्त्यांची तर फार दुर्दशा झालेली आहे, वारंवार समोर आलंय. काय सांगाल? वो IT पार्क की जब हम बात कर रहे हैं अभी, IT पार्क मतलब सिर्फ IT कंपनीज नहीं है अभी. IT पार्क की हम बात कर रहे हैं हिंजवाड़ी, मान, मारुंजी. वहाँ पे आज की डेट में 25 से 30 हजार फ्लैट में लोग रह रहे हैं और अगले 5 साल में कितने ही और फ्लैट बन के तैयार होने वाले. तो हम मतलब 50-60 हजार, ये कम से कम मैं बोल रहा हूँ फिगर, जिसके लिए हमने स्टैम्प ड्यूटी भरी है, रजिस्ट्रेशन चार्जेस भरे हैं, कम से कम 4-5 हजार करोड़ उसमें गया है. इनकम टैक्स हम हर साल भरते हैं. उसके बदले में हमको मिल क्या रहा है? हर रोज ट्रैफिक में फंसते हैं, हर रोज का फ्रस्ट्रेशन, हर रोज का एनर्जी हमारा वेस्ट होता है रोड पर. तो हम अपनी बेसिक चीजें मांग रहे हैं ना. कोई ऐसा नहीं कि हम IT एम्प्लॉय हैं. किसी ने पूछा था कि IT एम्प्लॉय हो तो तुम स्पेशल हो क्या? नहीं, हम आम नागरिक हैं. आम नागरिक जो सरकार से उम्मीद रखता है, हम सिर्फ उतनी ही चीज मांग रहे हैं. सरकार को इतना क्यों नहीं सुन रहे? वही तो हमको यही समझ में नहीं आ रहा कि कब जाग पड़ेगी. वो जगाने के लिए ही हमको सड़क पे आना पड़ेगा और हम आएंगे, अगर सरकार ने बात नहीं सुनी हमारी. बघतोय आपण की आता आम्हाला रस्त्यावरती यायची वेळ आली आहे. जर आमचे प्रश्न ऐकले जात नसतील तर अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. काय सांगाल मॅम? रोजच्याच समस्या तिथे भेडसावतात, कोणाचं लक्ष जात नाहीये, काय सांगू इच्छिता? I think, see, road safety is one of the basic safety which everybody expects because everyone is impacted. Not only people who are staying in Hinjawadi, but people who are also coming to Hinjawadi for work or any other reason, right? See, today nobody has a confidence to even go out on a cycle or a two-wheeler because even if they are not at fault, they will still be, meeting with an accident due to some poor road conditions, right? So that is the reason I feel that basic road safety, I mean, at least a road without potholes is a basic demand. I think that should be fulfilled for the Hinjawadi residents as well as the people who are working over there. That's what I will want to say. And don't do temporary fixes. Please do a sustainable, permanent fix for these roads. नक्कीच बघतोय आपण नेमक्या समस्या काय आहेत हिंजवडी मधल्या, त्या त्यांनी मांडलेल्या आहेत. शिवाय अजूनही कोणी या बाबतची दखल घेत नाही आणि त्यामुळेच आता आम्हाला रस्त्यावरती उतरण्याची वेळ आल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. नेमकं आता त्यांच्या समस्यांकडे केव्हा लक्ष दिलं जातंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.